सोमवार ते शुक्रवार ना एवढे थकून जातो आपण काम करून करून. असं वाटतं की अशा ठिकाणी जावं जिथं कोणीच नसेल, फक्त आणि फक्त शांतता पाहिजे. मग आम्ही काय ठरवलं तसंच काहीतरी करूयात म्हणून आम्ही निघालो होतो घरातून बाहेर, रिहे डॅमला निघालो. आणि बघतो तर काय इथं 1-2 लोकं नव्हती, तर जवळजवळ 500 ते 1000 लोकं होती. एवढं पब्लिक आहे. हे सगळं पब्लिक ना फक्त आणि फक्त रील्समुळेच आले आणि आम्ही पण त्याच पब्लिकचा पार्ट आहे. आणि इथे लोकांनी बिझनेस पण स्टार्ट केलं. जसं की स्टार्टिंगला बघितलं तर 20-20 रुपये देऊन पार्किंग होतं. त्यानंतर ना कोणी भजी तळतंय तर कोणी कणीस देतंय. अशी कुंडमळामध्ये ना काय झालं, ते ब्रिजचं काहीतरी झाला इश्यू म्हणून तिथे कोणी जातच नाही आहे. इकडे सगळे लोक आलेत त्यामुळे ह्यावर्षी. आणि इथं कंटिन्यू पाऊस आहे, शेती आहे आणि बघण्यासारखं वातावरण आहे. आणि साईडला जो डोंगर आहे ना त्याच्यामुळं खरं बघण्यासारखं नेचर आहे इथे. आणि भरपूर कपल आणि पॅरेंट्स लोक इथं भरपूर आहेत. सगळे लोक कुठं गेले, डोंगरावर वगैरे जात आहेत लोक एवढी रिस्क घेऊन. कसं काय, आणि काय लोक त्यात पाक त्या डॅममध्ये पण उतरलेत. थोडं रिस्की आहे, थोडंसं केअरफुली लोकांनी वागलं पाहिजे मला असं वाटतं. पण ओव्हरऑल खूप छान आहे, इथला व्ह्यू बघण्यासारखा आहे. आणि हा ब्रिजवरून खूप लोकांनी फोटो पोस्ट केलेत इंस्टाग्रामवरती, म्हणून मी पण 1-2 फोटोज काढून घेतले. तुम्हाला पण यायचं असेल ना तर नक्की या, कारण पुण्यापासून खूप जवळ आहे. आणि मस्त फॅमिलीसोबत टाईम पण स्पेंड करू शकता. पण येताना जर्किन घेऊन येताना विसरू नका. चलो बाय, बोलू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.